तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील कारगाव जिल्हा परिषद सर्कल तोडून नव्याने तास जिल्हा परिषद सर्कल करण्यात आले आहे। परंतु कारगाव हे गाव तालुक्यात व पंचायत समितीमध्ये मोठं गाव असून मतदार संख्या 1543 इतकी आहे। तास हे जिल्हा परिषद सर्कल नव्याने तयार करण्यात आले असून मान्य नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी भिवापूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। या संदर्भात 18 जुलै रोजी भिवापूर तहसीलदार बाबासाहेब टेडे यांना सामाजिक कार्यकर्ते मिथुन माटे यांच्या नेतृत्वात स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजेश जांभुळे, भिवापूर। मी अनिल नामदेवराव दळवे, सामाजिक कार्यकर्ता, मुक्काम पोस्ट कारगाव, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर। माझं असं म्हणणं आहे की आमचं कारगाव स्वातंत्र्योत्तर काळापासून जिल्हा परिषद सर्कल असं संबोधलेलं होतं आणि पहिल्यापासून या गावाची जिल्हा परिषद सर्कल म्हणून ओळख होतोय। आणि ह्या गावामध्ये जेव्हा सुधीरजी पारवे माझी आमदार यांची कारकीर्द आमच्या गावापासून सुरू झाली आणि माझा असा आक्षेप आहे, वैयक्तिक असा आक्षेप आहे की हा राजकीय कुठल्या तरी स्टंटबाजी असली पाहिजे। कारण तुम्हाला जर 2011च्या जनगणनेनुसार घ्यायचं होतं तर 2019ला जी निवडणूक झाली तेव्हाच नगरला तुम्ही तास जिल्हा परिषद करायला पाहिजे होतं आणि ही जिल्हा परिषद न करता तुम्ही आताच नगरला का बरं बदलून राहिले असा माझा वैयक्तिक आरोप। याबाबत तक्रार वगैरे करण्यात आली का? हां, याबद्दल नगरला तक्रार आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। मी मिथुन माटे, गट ग्रामपंचायत मानोरा ग्रामपंचायत सदस्य। आज निवडणूक आयोगाने जे कारगाव जिल्हा परिषदचं नाव हटवून तास जिल्हा परिषद केलं याच्यावर आमचा कारगाव पंचायत समितीच्या कारगाव वासियांचा आमचा आक्षेप आहे की कारगाव जिल्हा परिषदची लोकसंख्या काही आज कमी नाही झाली, कारगाव लोक आणि तासची आज नाही वाढली। 2011च्या जनगणनेनुसार जर सर्वे होतात तर कारगाव जिल्हा परिषद आधी नाव का देण्यात आलं? मग तेव्हा तास पंचायत समिती होती आणि आज तास जिल्हा परिषद ही गट ग्रामपंचायतचं होटिंग पकडून करण्यात आलं। याच्यावर आमचा आक्षेप आहे। आमच्या गावाचं नाव कमी करण्यात, या तालुक्यात कमी करण्याचा प्रयत्न आहे। हा राजकीय खेळी असल्याचा आमचा कारगाव जिल्हा परिषदच्या सर्कलच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। हा जर निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी बदलवला जर नाही तर या विरोधात आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू असं आमचं म्हणणं आहे।